पुण्याच्या काष्टी गावामध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादामधून गोळीबार झाल्याचं कळतंय। हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादावादीमधून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। एक्सक्लुझिव्ह दृश्य ही अहिल्यानगरमधून पोलीस माझ्या खिशात आहेत असं म्हणत या तरुणानं गोळीबार केलाय। श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। तरुणाने गोळीबार करतानाची ही दृश्य आपण पाहतोय। पुण्याच्या अहिल्यानगरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। काष्टी गावामध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातून हा गोळीबार झाल्याचं पाहायला मिळतंय। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत आहेत। गणेश, अहिल्यानगरची ही घटना, हे दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दगडफेक होतीये, वाद होतोय, काय नेमका वाद आहे हा आणि पोलीस माझ्या खिशात आहेत असं त्यांनी वक्तव्य सुद्धा करताना पाहायला मिळतंय। श्रद्धा, बरोबर आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे ही घटना घडली आहे। हॉटेलमध्ये किरकोळ वाद झाला होता, परंतु त्या वादामधून थेट गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आला। आपण जर दृश्य पाहिली तर जो आरोपी आहे तो त्यांच्यावर गोळी देखील मारतोय। त्याने हॉटेलमधून पण गोळी मारली, ती लागली नाही। सुदैवानं ते त्या ठिकाणाहून पळ काढला म्हणून वाचलेत। त्यानंतर त्यांच्यावर दगडफेक केली आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे मी काष्टीचा डॉन आहे आणि माझ्या खिशात पोलीस आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य आरोपी जाहीरपणे करतायत। ही बाब मात्र नक्कीच धक्कादायक आहे। श्रद्धा, निश्चित गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय अहिल्यानगरमधून हॉटेलमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यामधून हा गोळीबार झाल्याचं पाहायला मिळतंय। काष्टी गावामध्ये हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। पुढची बातमी पुण्यामधून समोर येते। पुण्याच्या शिरूरमध्ये गोळीबार झाला आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय। 4 वर्षांपूर्वीचा वाद होता आणि या वादामधून गोळीबार केल्याची माहिती सुद्धा मिळते। गोळीबाराचा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आणि गोळीबारामध्ये तरुण थोडक्यात बचावलेला आहे। आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। या आरोपीच्या हातामध्ये पिस्तूल दिसतंय आणि या गोळीबाराचे दृश्य आपण पाहतोय। हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। पुण्याच्या शिरूरमधून आपण बातमी पाहतोय। 4 वर्ष जुना हा वाद होता आणि या वादामधून हा गोळीबार झाल्याचं पाहायला मिळतंय। हवेमध्ये गोळी उडवल्याच्या सुद्धा दृश्यांमधून आपण पाहतोय। पुण्यामधून बातमी आहे।